आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नवी दिल्लीत इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट, फसव्या कर्ज योजनांची जाहिरात करणाऱ्या माध्यमांना दणका। ईडीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांचे नाव। महानगरपालिकेच्या बैठकीत वादावादीचे प्रसंग। सोलापूर जवळ अपघातात बागलकोटचे 4 ठार। धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह भक्तांसाठी महाप्रसादाची पर्वणी। आता राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई यात्रा सुरू होणार। कोरोनाच्या संदर्भात मंत्री प्रियांक खरगे यांची भाजपवर टीका। बेळगाव पोस्ट विभाग राज्यात पहिला। बापट गल्लीतील ड्रेनेज मिश्रित पाणी समस्या जैसे थे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडे बाजार, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी परिसरात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी म्हणजेच दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री मोठा स्फोट झाला। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचं एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे। स्फोटानंतर स्पेशल सेलचं पथक आणि बॉम्ब शोधक पथकाने 2-3 तास संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली, परंतु स्फोटाशी संबंधित कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही। केवळ स्फोट झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एक पत्र सापडलं। या पत्रात इस्रायली दूतावासाच्या राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच या पत्रात एक झेंडा देखील गुंडाळण्यात आला होता। पोलीस या पत्राच्या अनुषंगाने देखील तपास जारी आहे। दरम्यान पोलिसांनी या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। यामध्ये पोलिसांना 2 संशयित व्यक्ती आढळल्या आहेत। एनएसजी आणि एनआयएची 2 पथकं तसेच दिल्ली पोलीस या 2 व्यक्तींचा शोध घेत आहेत। फसव्या कर्ज योजनांची जाहिरात करणाऱ्या माध्यमांना दणका।
भारतात कर्ज देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणारे ॲप्सचे जाळे पसरू लागले आहे। देशभरात लोन ॲप्सच्या माध्यमातून दररोज शेकडो लोकांची फसवणूक केली जात आहे। या माध्यमातून लोकांचा मानसिक छळ झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। अशा घटनांची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। देशभरात सक्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने कठोर आदेश दिले आहेत। IT मंत्रालयाने मंगळवारी सर्व कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही फ्रॉड लोन ॲप्सची जाहिरात दाखवू नका असे आदेश दिले आहेत। एखाद्या ठिकाणी घोटाळा झाला, फसवणुकीचं प्रकरण समोर आलं तर संबंधित फ्रॉड ॲपसह त्या ॲपची जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही जबाबदार असेल असे IT मंत्रालयाने म्हटलं आहे। पुढच्या 7 दिवसांच्या आत या संबंधीची कार्यवाही करा असे आदेश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा कंपनीच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि गुगल सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना दिले आहेत। ईडीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांचे नाव। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रा यांचे नाव समाविष्ट करण्यात आलं आहे। शस्त्रास्त्र घोटाळा प्रकरणी आरोपी असणाऱ्या संजय भंडारीशी निगडीत लंडनमधील एका मालमत्तेचं रॉबर्ट वाड्रांनी नूतनीकरण करून तिथे वास्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणातील त्यांच्या संशयित सहभागाची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर रोजी ईडीने UAE स्थित अनिवासी भारतीय चेरुवथूर चेक्कुटी थम्पी व ब्रिटिश रहिवासी सुमित चड्ढा यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। 22 डिसेंबर रोजी राऊस अव्हेंनी न्यायालयानं हे आरोपपत्र दाखल करून घेतलं। ईडीने या संदर्भात प्राप्तिकर विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली होती। महापालिकेच्या बैठकीत वादावादीचे प्रसंग। बुधवारी झालेल्या मनपा सभागृहाच्या बैठकीत अनेक कारणांवरून वादावादी झाली। सत्ताधारी आणि विरोधी घटनांमध्ये झालेल्या वादळी चर्चेमध्ये अनेक वेळा सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण झाल्याचे दिसून आले। प्रामुख्याने राखीव निधीचा गैरवापर होत असल्याप्रमाणे विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौरांना जाब विचारला। त्यामुळे सभागृहातील नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवले होते। विधिमंडळ अधिवेशनाच्या कारणामुळे मनापासून आग्रहाची बैठक आयोजित करण्यास विलंब लागला होता। या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते। यामध्ये सभागृहाच्या कामकाजात वादावादीचा प्रकार घडल्यामुळे पहिल्या सत्रामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकला नाही। सोलापूर जवळ अपघातात बागलकोटचे 4 ठार। साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे। बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे। अपघातात 4 चाकी वाहनातील 8 पैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना 1 जण दगावला आहे। मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। श्रीशैल चंदेशा कुंभार वय 56, शशिकला श्रीशैल कुंभार वय 50 आणि ज्योती दीपक हिरेमठ वय 38 यांचा जागीच मृत्यू झाला, तर शारदा दीपक हिरेमठ वय 70 यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत म्हणून घोषित करण्यात आले। धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह भक्तांसाठी महाप्रसादाची पर्वणी। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात शहर उपनगरात दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी पूजा, अभिषेक, जन्मोत्सव, प्रसाद वाटपाची लगबग होती। तर बुधवारी दिवसभर विविध ठिकाणी महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह स्पर्धांचेही आयोजन केले होते। मंदिरावर भाविकांच्या उपस्थितीत फुलल्याने दिवसभर धार्मिक वातावरण होते। गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिरात मंगळवारी सकाळी अभिषेक झाला। मंदिरात विविध फळांची आकर्षक आरास करण्यात आली होती। सायंकाळी जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी पाळणा गीते सादर केली। भजन, महाआरतीनंतर संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली। केळकर बाग येथील दत्त मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक झाल्यानंतर सायंकाळी जन्मोत्सव सोहळा झाला। बुधवार दिनांक 27 रोजी सकाळी महापूजा, दुपारी 1 वाजता प्रसादाचे वितरण करण्यात आले। कडोरकर गल्ली येथे दत्त जयंती निमित्त मंगळवारी सकाळी अभिषेक झाला। रुद्राभिषेक झाल्यानंतर बापट गल्ली येथील सांप्रदायिक महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला। सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले। मारुती गल्ली येथील दत्त मंदिरात दुपारी भजन, तर सायंकाळी गिरीश जोशी यांचे कीर्तन झाले। माधवपूर वडगाव येथील दत्त मंदिरात सकाळी अभिषेक व आरती झाली। सायंकाळी स्वरगंधा भजनी मंडळातर्फे बहारदार कार्यक्रम झाला।
मंडोळी रोड टिळकवाडी येथील श्री दत्त मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। आता राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई यात्रा सुरू होणार। कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रेची सांगता झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू होणार आहे। मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार असून भारत न्याय यात्रा असं याचं नाव आहे। ही पदयात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेत 14 राज्यांमधील तब्बल 85 जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे। हा मोर्चा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात असा 6200 किलोमीटरचा प्रवास असेल। काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारीला मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करतील। भारत जोडो यात्रेने 4500 किलोमीटर प्रवास केला होता। कोरोनाच्या संदर्भात मंत्री प्रियांक खरगे यांची भाजपवर टीका। गेल्या वेळी राज्यात हिंदुत्वाचे सरकार होते, देश संविधानावर चालतो, कोणी काहीही म्हणो, पण कर्नाटकात संविधानावर चालणारे सरकार आहे, असे मंत्री प्रियांक खरगे यांनी सांगितले। भाजपने मृतदेहांवर पैसा कमावला आहे। कोविड काळात भाजपने मृतांच्या टाळूवरचे लोणी खाऊन पैसा कमावला आहे, असा गंभीर आरोप खरगे यांनी केला। यत्नाळ यांच्या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी उत्तर द्यायला हवे। विजयेंद्र यांनी आता यतींद्र यांच्यावर शॅडो सीएम असल्याचा आरोप केला आहे। गेल्या सरकारमध्ये शॅडो सीएम कोण होते असा सवाल त्यांनी केला। बेळगाव पोस्ट विभाग राज्यात पहिला। सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड योजनेत बेळगाव पोस्ट विभागाने कर्नाटकात पहिला क्रमांक मिळवला। 5 दिवसांच्या कार्यकाळात 8 किलो 952 ग्रॅम गोल्ड बॉन्डची विक्री झाली आहे। यातून 5,54,93,448 रुपयांचा व्यवसाय झाला आहे। सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड योजना सोमवारपासून दिनांक 18 पासून सुरू करण्यात आली होती। शुक्रवारपर्यंत दिनांक 22 रोजी ही योजना होती। ग्राहकांनी 6199 रुपये प्रति ग्रॅमने बॉन्ड खरेदी केले। या योजनेत प्रतिवर्ष 2.5% व्याज मिळणार आहे। 8 वर्षांपर्यंत यामध्ये पैसे गुंतवता येऊ शकतात। यापूर्वी 3 वेळा बेळगाव पोस्ट विभागाचा देशात पहिला क्रमांक आला होता, तसेच प्रत्येक वेळी राज्यात पहिला क्रमांक आला आहे। यावेळीही राज्यात पहिला क्रमांक आला आहे। बापट गल्लीतील ड्रेनेज मिश्रित पाणी समस्या जैसे थे। बापट गल्ली येथील मशिदीजवळ गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत आहे। याबाबत L&T कंपनीकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही। यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे। जलवाहिनीची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे। बापट गल्ली येथे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होत होता। पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी त्याची तक्रार L&T कंपनीसह महापालिका व नगरसेवकांकडे केली। त्यानंतर काही ठिकाणी खोदाई करून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला, मात्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533। इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब। इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुश
शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना मारुति गली बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड मारुति गल्ली बेळगावी, आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स खडे बाजार बेळगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीबाबत चर्चेसाठी जानेवारीला सोमवार दिनांक 8 रोजी बैठक आयोजित केली आहे। असोसिएशनच्या जुन्या सभागृहात दुपारी 1:30च्या सुमारास बैठक सुरू होईल। बैठकीत निवडणुकीबाबत चर्चेसोबत ॲडव्होकेट सुनील सानिकोप यांनी आदर्श निवडणुकीबाबत प्रस्ताव सादर केला आहे। बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येणार आहे। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणूक तयारीला वेग आला आहे। 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महिन्यापासून मतदार यादी पडताळणी, नवीन मतदार यादी तयार करणे तसेच वार्षिक शुल्क भरून घेण्याच्या प्रक्रियेला चालना दिली जात आहे। बैठकीमध्ये निवडणुकीचे स्वरूप, मतदार यादी आणि अन्य बाबींवर चर्चा होणार आहे। रेणुका देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक यल्लमा डोंगरवर। सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त सुमारे 3 लाख भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत। उदग आई उदग या गजरात भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण केली जात आहे। पश्चिम महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा या भागातील रेणुका भक्त दाखल झाले आहेत। डोंगरावर भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती। त्यानुसार डोंगरावर पाणी, स्वच्छतागृहे, पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। देवीच्या दर्शनासाठी गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या आहेत। सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक डोंगरावर दर्शनासाठी दाखल झाले आहेत। रेणुका देवीचा उदो केला जात असून भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण केली जात आहे। विरोधी नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा विकास निधी। पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या निधीतून महापालिकेची विरोधी गटातील 21 नगरसेवकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार राजू सेठ यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली। त्यांनी अधिकारी वर्गासह विरोधी गटातील सर्व नगरसेवकांची बैठक घेतली। तसेच महापालिकेचे कामकाज कन्नडसह मराठीतूनही होण्यासाठी भाषांतरकार नियुक्तीच्या सूचनाही त्यांनी दिल्या। या बैठकीत नगरसेवकांनी प्रामुख्याने प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार केली। त्यावर आमदार आणि पालकमंत्री जारकिहोळी यांच्या निधीतून विरोधी गटातील प्रत्येक नगरसेवकाला 25 लाख रुपयांचा विकास निधी देण्यात येईल असे सांगितले। वडगावच्या चोरट्याचे महाराष्ट्रात पलायन। गेले 15 दिवस वडगाव परिसरात धुडगूस घालणारा चोरटा महाराष्ट्रात पळून गेला आहे। टिळकवाडी पोलिसांचे एक पथक महाराष्ट्रात गेले होते। तो मूळचा बागलकोट जिल्ह्यातील आहे। त्याचे कुटुंबीय सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात स्थायिक असल्याचे समजते। वडगाव, केशवनगर, आनंदनगर, अनगोळसह या परिसरातील सुमारे 12हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याने गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घातला होता। या एका चोरट्याने संपूर्ण पोलीस खात्याला जेरी सांगले होते। गणपत गल्लीत जलवाहिनीला गळती। गणपत गल्लीत मंगळवारी जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले। गेल्या आठवड्यात याच गल्लीत व्हॉल्व्हला गळती लागली होती। जलवाहिनींना गळती लागण्याच्या प्रमाणात घट झाली असल्याचा दावा L&T कंपनी करत असली तरी गळतीचे प्रमाण मात्र सुरूच आहे। मंगळवारी पाणी पुरवठ्या दिवशी गणपत गल्लीत जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती L&T कंपनीला देऊन देखील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही। त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली।
सीबीएसई प्रात्यक्षिक परीक्षा सोमवारपासून. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सोमवारपासून दिनांक 1 पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार असून त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सीबीएसईने प्रसिद्ध केल्या आहेत. सीबीएसईने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळांना काटेकोरपणे करावे लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेशी संबंधित सर्व सुविधा पुरवाव्यात. प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक ते सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे असे त्यात म्हटले आहे. रोटरी दर्पणच्या विविध स्पर्धांना प्रतिसाद. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे मृणालिनी इंग्लिश अकॅडमी आणि कोरा टेक्नॉलॉजीतर्फे वडगावमध्ये 1ली ते 10वी पर्यंतच्या मुलांसाठी आयोजित विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी दर्पणच्या अध्यक्षा कोमल कोळीमठ यांनी स्वागत केले. रेखाचित्र, निबंध, स्पेल बी, आर्ट अँड क्राफ्ट आणि स्टोरी टेलिंग या स्पर्धांमध्ये 90हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. रश्मी कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राजशेखर कोळीमठ, सविता हेब्बार आणि सविता वेस्ते यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. सांबरा मराठी शाळेचा वर्धापन दिन साजरा. सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेचा 146वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात पार पडला. एसडीएमसी अध्यक्ष मोहन हरजी अध्यक्षस्थानी होते. एसडीएमसी सदस्य आणि शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिभा पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मोहन हरजी, अशोक लोहार, यल्लाप्पा हरजी, आरबी लोहार, दीपक जाधव, आरबी मगदूम, केबी सुंठणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला एसडीएमसी सदस्य, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. व्हीएस कंगराळकर यांनी सूत्रसंचालन केले. मार्कंडेय साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी रवींद्र पाटील यांची निवड. काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी रवींद्र पाटील यांची निवड करण्यात आली. श्री पाटील यांनी मंगळवारी कारखाना स्थळावर येऊन पदभार स्वीकारला. पद स्वीकारल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी रवींद्र पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष आर. पाटील यांनी माहिती दिली. रवींद्र पाटील यांनी कारखाना चांगल्या प्रकारे चालावा यासाठी सर्व ते प्रकारचे सहाय्य केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर, संचालक ज्योतिबा आंबोळकर, शिवाजी कुटे, सुरेखा अगसगेकर, बाळासाहेब भेकणे, पुंडलिक पावशे आदी उपस्थित होते. ज्योतिनगर कंगराळी येथे नगर फलक अनावरण. कंगराळी खुर्द येथील ज्योतिनगरातील ज्योतिर्लिंग युवक मंडळाच्या वतीने ज्योतिनगरचे नामफलक बसवून अनावरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्या हस्ते पूजन करून उभारण्यात आला. या फलकामुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. यावेळी ज्योतिर्लिंग पाणी पुरवठा मंडळाचे उपाध्यक्ष नारायण थोरवत, सेक्रेटरी सुरेश पाटील, खजिनदार मारुती जाधव, सदस्य पिराजी पाटील, पीजी धामणेकर, टीडी पाटील, विजय कसलकर यांच्यासह ज्योतिनगरातील नागरिक उपस्थित होते. शांताई वृद्धाश्रममध्ये पेंटिंगवरील कार्यशाळा. बेंगलोर येथील चित्रकार तिरुमला श्रीकांत आणि कुटुंबियातर्फे शांताई वृद्धाश्रममध्ये आयोजित पेंटिंग कलेवरील कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यशाळेच्या प्रारंभी आश्रमचे कार्यकारी अध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी चित्रकार तिरुमला श्रीकांत यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शांताई वृद्धाश्रमचे संचालक वसंत बाळीगाव, एलन विजय मोरे, दिग्विजय तोरगड, सोनिया फ्रान्सिस आणि चार्ली विजय मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. शनिवारी आनंद जोशी यांचे शास्त्रीय संगीत. बेळगाव येथील थोर हार्मोनियम वादक कैलाशवासी कृष्णराव बी. उनगुंद यांचा शतमानोत्सव येत्या शनिवारी दिनांक 30 रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदवाडी येथील IMER सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कृष्णराव हे अबकारी खात्यामध्ये उपायुक्त पदावर कार्यरत होते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आनंद जोशी यांचे या प्रसंगी शास्त्रीय गायन होणार असून प्रमुख अतिथी म्हणून विख्यात वकील SM कुलकर्णी, विख्यात श्लेय विशारद डॉक्टर मोहन देसाई हे उपस्थित राहणार आहेत. सरस्वती देसाई यांचे सूत्रसंचालन असून या खुल्या कार्यक्रमाला सर्व संगीतप्रेमींनी अत्याने उपस्थित राहावे अशी विनंती अरविंद हुनगुन यांनी केली आहे. मेट्रो शहरांचा विमान प्रवास महागला. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे मेट्रो शहरातील विमान प्रवास महागला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगलोर, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील विमान प्रवास भाड्यात 50% वाढ झाली आहे. ट्रॅव्हल एजन्सीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत बुकिंगमध्ये 8% वाढ झाली आहे. बेंगलोर मुंबई विमान तिकीट सध्या सुमारे 9,000 रुपये आहे. इतर दिवशी ते 3,000 ते 5,000 रुपये असते. दिल्ली आणि बेंगलोर दरम्यान विमान तिकीट 14,000 ते 15,000 रुपये झाले आहे. दिगंबराच्या जयघोषात अडी दत्त मंदिरात दत्त जयंती.
माणसाचे प्रत्येकाचे आपापले नेटवर्क असते, त्या नेटवर्कमध्ये परमाब्धी विचार पोहोचवल्या पाहिजे, त्यामुळे सर्वांचे हित होईल, अभेज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले। ते संजीवनीगिरीवर दत्तजन्म सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते। दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात आडी येथील संजीवनगिरी वरील दत्त देवस्थान मठाच्या वतीने दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी सायंकाळी 5:02 परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल फुले यांची उधळण करण्यात आली। श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला। यावेळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी भाविकांनी गुलाल फुलांची उधळण केली। यावेळी चांदीच्या पाळण्यात फुलांनी सजवण्यात आले होते। उत्सव मंडप रंगीत फुगे फुले फुलमाळांनी सजवण्यात आले होते। सुंठवडा वाटप करण्यात आला। यावेळी पाळणा गायन तेजस्विनी सुतार कोरंबे भारती मोरे व सहकारी यांनी केले। बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न। येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी मराठा कोऑपरेटिव्ह बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष बाळप्पा कगनगी हे होते। मानद अध्यक्ष मल्लिकार्जुन चुनमुरी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर बाळप्पा कगनगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। जिल्ह्यातील बँकेचा अभ्यास करून 5 विभागात उत्कृष्ट बँका म्हणून मुरगोडच्या श्री महंत शिवयोगी सहकारी बँक, हुक्केरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, बेळगावच्या पायोनियर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मराठा कोऑपरेटिव्ह बँक आणि राणी चन्नम्मा महिला सहकारी बँक यांच्या चेअरमॅन यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। ज्योतिबा मल्लप्पा कुंडेकर यांचे निधन। ब्रह्मलिंगली वाघवडे बेळगाव येथील रहिवासी ज्योतिबा मल्लप्पा कुंडेकर वय 75 यांचे मंगळवार दिनांक 26 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 करते चिरंजीव, सुना, नातवंडे व 1 विवाहित कन्या असा परिवार आहे। गोपाल गोविंद चव्हाण यांचे निधन। मूळचे माधवा रोड 3रा क्रॉसचे रहिवासी, सध्या राहणार समर्थनगर 3रा क्रॉस। गोपाल गोविंद चव्हाण वय 63 यांचे बुधवार दिनांक 27 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगी व 3 भाऊ, 1 बहीण, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक 28 रोजी सकाळी सदाशिवनगर शमशानभूमी इथे होणार आहे। ज्येष्ठ पत्रकार अशोक जोशी यांचे निधन। वॅक्सिन डेपो रोड टिळकवाडी येथील रहिवासी आणि ज्येष्ठ कन्नड पत्रकार अशोक जोशी वय 72 यांचे बुधवारी पहाटे आजाराने निधन झाले। त्यांनी विविध कन्नड वृत्तपत्रकांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावली होती। मुकुंदसा धर्मासा रतन यांचे निधन। वडगाव मेन रोड दत्तगल्ली कॉर्नर येथील रहिवासी मुकुंदसा धर्मासा रतन वय 66 यांचे मंगळवार दिनांक 26 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे। स्मिता सतीश कारेकर यांचे निधन। शास्त्रीनगर 3रा क्रॉस येथील रहिवासी स्मिता सतीश कारेकर वय 62 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे। भारताचे सर्व सामने UAE हायब्रिड मॉडेलनुसार होणार आयोजन। BCCIने भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास कायम नकार दर्शवला आहे। आशिया चषकापाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफी बाबतही भारताने भूमिका बदललेली नाही। त्यामुळे आशिया चषक 2023 सारखे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रिड मॉडेल आत्मसात करावे लागेल। 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनात हायब्रिड मॉडेलनुसार भारताचे सामने UAE मध्ये आयोजित केले जातील। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजकपद कायम ठेवल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे। ICCच्या दुबईतील मुख्यालयात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे। बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलच्या बॉक्सिंगपटूंचे घवघवीत यश। स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या 67व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगावच्या बॉक्सिंगपटूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केलं आहे। महाराष्ट्रातील अकोला येथे झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलचे बॉक्सिंगपटूंनी 7 सुवर्ण पदक, 7 रौप्य पदक व 2 कांस्य पदक अशा 16 पदकांची घवघवीत कमाई केली आहे। तर ज्ञानेश्वरी धुडुम हिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉक्सर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेत सब ज्युनियर मुलांच्या गटात गुरुराज जुवेकर व पार्थ चतुर कांस्य पदक,
सुदीप मसुती, विवेक के रौप्य पदक, मुलींच्या गटात प्रतीक्षा कांबळे, श्रावणी पाटील सुवर्ण पदक, स्फूर्ती वाली, प्रिया शटर, याशिका हिरेमठ रौप्य पदक, ज्युनियर मुलांच्या गटात कौस्तुभ मिरजकर रौप्य पदक, तर मुलींच्या गटात ज्ञानेश्वरी धुडुम व रितू मिश्रा सुवर्ण पदक, युथ मुलांच्या गटात अंशुल व्ही रौप्य पदक, इलाइट मेन गटात मल्लाप्पा करगुपी, विशाल निंबाळकर व महेश मसुती यांनी सुवर्ण पदक पटकावले। या सर्व पदक विजेत्या बॉक्सिंगपटूंना प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन मुकुंद किल्लेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे। कंगराळी मॅरेथॉन स्पर्धेत स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्सचा दक्ष वाटील विजेता, स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद, 100 पेक्षा जास्त धावपटूंचा सहभाग। कंगराळी खुर्द येथील स्वराज्य स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेत स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स कंगराळीचा दक्ष पाटील खुल्या गटात विजेता ठरला। या स्पर्धात धावपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, 100 पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला। स्पर्धा प्रारंभी जवान जयदेव उदगट्टी, ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन केले, तर ग्रामपंचायत अध्यक्षा दोड्डवा माळगी यांनी फलक पूजन केले। त्यानंतर माननीय अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, आप्पाजी पाटील, भूषण तमान्नाचे, निखिल पाटील, सागर पाटील, MR रणजित पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी 6 गटांना झेंडा दाखवून स्पर्धा प्रारंभ केला। गटवार विजेते पुढील प्रमाणे: खुला गट दक्ष पाटील, स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स कंगराळी खुर्द, सूरज भालेकर, भगतसिंग स्पोर्ट्स अकॅडमी हलकर्णी, रोहित भिकुर्डे तेऊरवाडी, परशुराम कुणगी, सदैअप्पा गोसावी दोघेही तुमुरगुड्डी, मुली स्नेहा हिरोजी, वैष्णवी कोबाडकर, सरिता पाटील, ऐश्वर्या कंगराळकर, गाव मर्यादित 9वी ते 12वी, सक्षम मरगाळे, श्रेयस पाटील, मदन अष्टेकर, विशाल सहाणी, रोहित धामणेकर, मुली मथुरा जाधव व सायली पाटील 1ली ते 8वी, मुले सिद्धनगौडा पाटील, ओम चौगुले, समर्थ पाटील, विघ्नेश पाटील, मनोज लमानी, मुली समृद्धी दळवी, निशा पाटील, साक्षी पाटील, विद्या बेंडके, वैष्णवी चौगुले। या विजेत्या धावपटूंना उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, मंगेश कांबळे, पैलवान अमर निलजकर, NIS कोच प्रशांत पाटील, जवान सोमनाथ पाटील, सदानंद निलजकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, विनायक कम्मार, अशोधन तुळसकर, भाऊ पाटील, अजित कदम, कल्लाप्पा पाटील, बाळाराम पाटील, चंद्रकांत मोरे, घळगू पावशे यांच्यासह अन्य बक्षीसदात्यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले। स्पर्धा आयोजनांसाठी स्वराज्य स्पोर्ट्सचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष बसवंत पाटील सह अन्य सदस्य तसेच स्टँडर्ड ट्रॅक स्पोर्ट्स, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मराठा साम्राज्य स्पोर्ट्स, भगतसिंग स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। स्पर्धा समालोचन TD पाटील यांनी, तर आभार JR पाटील सर यांनी मानले। बॅडमिंटन स्पर्धेत तनिष्का कोरीशेट्टी हिला दुहेरी मुकुट। हुबळी येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत बेळगावच्या तनिष्का कोरीशेट्टी हिने चमकदार कामगिरी करताना 15 व 17 वर्षाखालील मुलींच्या गटाचे अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केले। तसेच हेलिक्स सिंग याने पुरुष एकेरी व दुहेरी गटात अजिंक्यपद पटकावले। 15 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात तनिष्का कोरीशेट्टी हिने सावणी मजुगर हिचा 15-9, 15-14 असा, तर 17 वर्षाखालील गटात अर्पिता हिचा 15-8, 15-10 असा पराभव करून दोन्ही गटामध्ये अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला। पुरुष एकेरी गटात हेलिक्स सिंग याने माहीम याचा 15-12, 10-15, 15-12 असा पराभव करत विजेतेपद पटकावले, तर दुहेरी गटात हेलिक्स सिंग व ओमेलिगार या जोडीने तुषार व किरण या जोडीचा 15-14, 12-15, 15-10 असा पराभव केला। या स्पर्धेत रिधन असुंडी याने 11 वर्षाखालील मुलांच्या गटाचे उपविजेतेपद पटकावले, तर सावणी मजुकर हिने उपविजेतेपद पटकावले। तनिष्का कोरीशेट्टी, हेलिक्स सिंग व सावणी मजुगर यांना बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सेक्रेटरी अशोक पाटील यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक भूषण अन्वेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।